हाय हॅलो नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी वैशाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज काही व्हिडिओ असणार नाही आहे, तर आज फ्रीज क्लिनिंगचाच व्हिडिओ असणार आहे. भरपूर खराब झालेला आहे फ्रीज, त्याच्यामुळं आज म्हटलं की फ्रीज क्लीन करून टाकावं. तर बघा, ते एवढं कोंबून ठेवलेलं आहे. दिवाळीच्या पिरियडमध्ये नाही का काहीही लक्ष राहिलं नाही फ्रीजकडे, आणि दिवाळीमध्ये सगळी क्लिनिंग झालेली होती म्हणून फ्रीजच राहिला. करू म्हणून त्याच्याकडे लक्षच नाही आणि इतरच कामं निघत गेले. तर म्हटलं की चला आज वेळ आहे तर तुमच्यासोबत शेअर पण करावं. आणि बघा किती कोंबून सामान ठेवलं आहे. तर आता मी तुम्हाला फ्रीज क्लीन करण्याच्या आधीचं दाखवते आमचा फ्रीज, आणि त्याच्यानंतर क्लीन केल्यानंतर तुम्हाला दाखवेल. बघा किती कोंबून सामान ठेवलं, कुठे काय असतं आपल्याला रोजचं घाईच्या याच्यामध्ये नाही का. फ्रीजचं किती वेळा दिवसभरामध्ये उघड झाप फ्रीजची होतच असते. त्याच्यामुळे म्हटलं की आज चला फ्रीज क्लीन करावं. तर तुम्ही बघा आता पटपट कशी करते. तर असं काही एवढी डीप क्लिनिंग नाही करणार, असं वरवरच, कारण आता काही एवढा वेळ नाही आहे, कारण संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे. आणि संध्याकाळीच मी आता एक क्लिनिंगचं काम काढलं. संध्याकाळची वेळ म्हणजे आता 7 वगैरे वाजले असतील. म्हटलं चला करून टाकावं, थोडासा वेळ आहे तर. स्वयंपाक वगैरे काही करायचंच नव्हता, थोडंसं चपात्या टाकायच्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं चला करून टाकते. तर बघत राहा तुम्ही. आता मी कशी करते फ्रीजची क्लिनिंग. एवढी डीप नाही करायची. डीप करायला गेलं तर खूप 2-3 तास जातेच याच्यामध्ये, कारण आता वरवर करून घेते आधी, नंतर तुम्हाला डीप वगैरे क्लिनिंग करायची असली तर तेव्हा मग मी तुम्हाला दाखवेलच. आता फक्त वरवर क्लिनिंग करते. स्टे ट्यून बघत राहा. आता बघू शकता पूर्ण क्लीन झाला, आणि जे कामाचं होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं, आणि बाकीचं काढून ठेवलं. ज्याचं काही कामही नाही ते कोंबून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये. आता बघा खाली फ्रीज आहे. आता पण त्याला अजून तसं व्हायला काही वेळ लागत नाही. इथे बॉटला राहते, इथे 1-2 बॉटला भरून ठेवायच्या असते. पितात आमच्या घरी थंड पाणी, कारण हल्ली गरमी खूप होत आहे. आणि बघा कसं स्वच्छ झालं. पाहावं नव्हतं वाटत फ्रीजकडे, अशी अवस्था झाली होती. त्यामुळे आता बघा किती छान नीटनेटकं दिसते. इथे एवढं मोठं आईसचं आहे, खूप मोठं दिलं याला. तर अशा पद्धतीने मी फ्रीज क्लीन केलं आहे. आणि
मी म्हटलं अर्धा तासामध्ये वगैरे होऊन जाईल, पण जवळपास मला 1 ते सव्वा तास लागला आहे डीप क्लिनिंग. तरी पण डीप क्लिनिंग नव्हती, जसं ओला कपड्याने निव्याच्या पाण्याने ते सगळं पुसून टाकलं तसंच होतं आहे. बघू शकता आता सगळं क्लीन झालं आहे. चला तर आजचा फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू उद्याच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.